श्री कृष्णाय नमः। आज आहे 20 डिसेंबर 2025। हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून। मित्रांनो, तुमच्यासमोर सध्या जे स्लाइड्स दिसत आहेत ती केवळ तारखा नाहीत, ती आहेत 2026 मध्ये ग्रह कसे चालणार आहेत याचा नकाशा। आणि लक्षात ठेवा, ग्रहांची चाल बदलली की माणसाच्या आयुष्यातले निर्णय, वळणं आणि परिणाम बदलतात। 2026 मध्ये प्रत्येक ग्रह आपापल्या जागेवरून आपल्याशी थेट संवाद साधतो आहे। कोणी इशारा देतो आहे, कोणी संधी दाखवतो आहे, तर कोणी शांतपणे परीक्षा घेतो आहे। आता स्लाइड्सकडे पहा। मंगळ जिथे दिसतो आहे तिथे वेग आहे, धाडस आहे, पण त्याच वेळी उतावळेपणाही आहे। म्हणूनच 2026 मध्ये घाईने घेतलेले निर्णय नंतर दुरुस्त करावे लागू शकतात। बुधाकडे नीट लक्ष द्या। तुम्हाला दिसतंय तो पुढे जातो, परत मागे येतो। याचा अर्थ स्पष्ट आहे। संवाद, व्यवहार, कागदपत्र, शब्द यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता वाढते। म्हणून 2026 मध्ये बोलण्यापेक्षा विचार जास्त करा आणि प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा। शुक्र जिथे आहे तिथे सुख, आकर्षण आणि सुविधा दिसतात। पण लक्षात ठेवा, सुखाची परीक्षा नेहमी आकर्षणाच्या रूपातच येते। नातेसंबंध, खर्च आणि अपेक्षा या तिन्ही गोष्टी संतुलित ठेवा। गुरु मात्र आशा देतो आहे। जिथे गुरु आहे तिथे मार्ग सापडतो। शिक्षण, कुटुंब, विवाह, प्रगती या विषयांमध्ये 2026 काही लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि आता शनी स्लाइड्सवर शांत दिसतो आहे, पण तो शांत असतो म्हणजे तो दुर्लक्ष करतो असं नाही। शनी फक्त पाहतो आणि योग्य वेळ आल्यावर कर्माचं फळ देतो। शॉर्टकट चालणार नाही, प्रामाणिक प्रयत्नच उपयोगी पडतील। आता शनीनंतर लक्ष द्या पुढच्या ग्रहांकडे। 25 नोव्हेंबरला राहू मकर राशीत वक्री होतो। यामुळे काम, पद, प्रतिष्ठा, महत्त्वाकांक्षा या सगळ्या विषयांमध्ये अचानक बदल किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो। योग्य अयोग्य ओळखणं महत्त्वाचं ठरेल। त्याच दिवशी केतू कर्क राशीत वक्री होतो। घर, कुटुंब, भावना यापासून थोडं अलिप्त वाटू शकतं। बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि आतून शांतता शोधावी लागेल। हर्षल संपूर्ण वर्ष वृषभ राशीत असल्यामुळे पैसा, मालमत्ता, जीवनशैली या बाबतीत अचानक निर्णय आणि अनपेक्षित बदल संभवतात। नेपच्यून संपूर्ण वर्ष मीन राशीत असल्यामुळे श्रद्धा आणि भ्रम यामधली रेषा पुसट राहील। आध्यात्मिक ओढ वाढेल, पण वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका। आणि प्लुटो संपूर्ण वर्ष मकर राशीत आहे। हा ग्रह बदल हळू करतो, पण जे बदल होतात ते आयुष्याच्या मुळावर परिणाम करणारे असतात। सत्ता, व्यवस्था आणि कर्म या सगळ्यांमध्ये खोल परिवर्तन घडू शकते। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे ग्रहज्ञान तुमच्यासाठी उपयोगाचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच स्लाइड्सच्या आधारे प्रत्येक राशीचा स्वतंत्र परिणाम सांगणार आहे। लक्षात ठेवा, ग्रह बदलणं आपल्या हातात नाही, पण ग्रह समजून घेणं नक्कीच आपल्या हातात आहे। आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी। पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह।